नमस्कार सगळ्यांना. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1च्या 10 दिवसीय सेशनमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आणि हे 10 दिवसांचं सेशन मी आज तुम्हाला प्रॉमिस करते की जर जी व्यक्ती रेग्युलर हे 10 दिवस इथे क्लासमध्ये अटेंड करतील, काही लोक वर्किंग मध्ये आहेत आणि आज हा संध्याकाळी व्हिडिओ अपलोड होईल, रेकॉर्डिंग बघतील, सगळ्यांना विनंती आहे कि अगर यात्रा शुरू करनी है तो सफर के अंत तक कीजिए. कारण फक्त आज तुम्ही प्रवास सुरू कराल, आज उद्या परवा 2-3 दिवस क्लासला याल आणि मग मध्येच ही यात्रा सोडत असाल तर ती सुरू करण्याआधीच थांबवलेली बरी. सगळ्यांना विनंती आहे की खरोखर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे का? माझा आवाज सगळ्यांना येतोय का? पहिले आधी ते सांगा. माझा आवाज, व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? टाइप इन चॅट बॉक्स, कारण एक मेसेज आलेला आहे. जर 2-4 यस आले पटकन. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, म्हणजे ज्यांना नाही येत आहे तर थोडं तुमचं नेटवर्क चेक करा, कारण माझा आवाज बाकीच्यांपर्यंत पोहोचतोय. सगळ्यांचा आभार. सो आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता या 10 दिवसांमध्ये आपण कशासाठी काम करणार आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 गोष्टी ज्यांना ज्यांना आपल्या लाईफमध्ये फुलफिल करायचं आहे, हे सेशन त्यांच्यासाठी आहे. काय काय पाहिजे जीवनामध्ये? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. सो या गोष्टी ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे सेशन आहे. तर रेडी असाल तर प्रॉमिस करा की तुम्ही पुढचे 10 दिवस, म्हणजे सोमवार ते शुक्रवार, पुढचे सोमवार ते शुक्रवार असं 10 दिवसांचं हे सेशन राहणार आहे. 10 दिवस सातत्याने आपल्या जीवनाच्या यशासाठी तुम्ही वर्क करायला तयार आहे का? तर पहिले प्रॉमिस की बहुचार हो जाए. चॅटबॉक्स मध्ये मी बघते, बघू किती लोकांचा प्रॉमिस येत आहे की यस, यू आर कमिटेड टू चेंज योर लाइफ इन पॉझिटिव्हिटी. आप अपने लाइफ को सच में पॉजिटिविटी में अगर बदलना चाहते हो तो डेफिनेटली आय विल प्रॉमिस यू की 101% तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणू शकाल. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, तर सेशन सुरू करण्याआधी आधी तुमचा परिचय घेऊ की तुम्ही कुठल्या गावातनं आहात, कुठून आहात. टाइप इन चॅट बॉक्स की तुम्ही नाव आणि गाव एवढ्या गोष्टी टाईप करा, म्हणजे मला कळेल की ऍक्च्युअल तुम्ही कुठून आहात. सो फास्ट. तेजस्विनी मॅडम पुणे, सुवर्णा मॅडम, शर्वणी मॅडम मुंबई, निशा मॅडम मोर्शी पुणे, नागपूर पुणे, ज्योती मॅडम पुणे, नाशिक, जळगाव, मुंबई, पुणे, मुंबई, डोंबिवली, अहमदनगर, मुंबई, मुंबई तनिषा मॅडम, शीतल मॅडम डोंबिवली, रेशमी मॅडम मुंबई, सातारा, वसई, कल्याण, नागपूर, जालना, पुणे, पुणे, श्रीरामपूर पुणे, हडपसर पुणे, बीड, ठाणे, सातारा, कल्याण, जळगाव, गोरेगाव, कोल्हापूर, चंद्रपूर पुणे, सुरत पुणे, अहमदनगर, साकोली, सांगली, औरंगाबाद, ठाणे, पुणे, सांगली. ओके, सो ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि आपला सुरत वरनं पण एक जॉईनिंग दिसतंय आपल्याला, सोनपेठ. चलो, सगळ्यांचं मी शब्द सुमनांनी, बेळगाव, कर्नाटक, व्हेरी गुड. चला, सगळ्यांचं मी शब्द सुमनांनी खूप 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 स्वागत करते आणि ही अपेक्षा करते की येणारे हा 10 दिवस बघा, ज्या गोष्टीला आपण इथून पुढे 10 दिवस शिकणार आहे याच्यासाठी पहिले तर सेल्फ कमिटमेंट महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाला ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी तयार आहात. तुमचं कमिटमेंट खूप महत्वाचं आहे. आता मी एका प्रॅक्टिकलनी सुरुवात करते आणि आपल्या दररोज 10 दिवसांमध्ये काय सिलेबस आहे तो पण आपण डिस्कस करणार. पण सुरू करने से पहिले आपको रेडी होना जरुरी है. तर सगळ्यांनी काय करायचं माझ्यासोबत, आपला हात डावा किंवा उजवा कोणताही असा घ्यायचा आणि तो सहजतेने जेवढा मागे जातो ना तेवढा नाही, सहजतेने जबरदस्तीने ऍज इट इज असा केला आणि असा जेवढा जातो ना तेवढा मागे न्यायचा आहे.
प्रत्येक सेशन प्रॅक्टिकल बेस राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकलवर फोकस करावा लागणार आहे आणि व्हिडिओ ऑन ठेवणं गरजेचं आहे. आपण खूप हुशार आहे, आपण मल्टीटास्किंग करतो. सो कीप युअर व्हिडिओ ऑन. चला, ज्यांचे व्हिडिओ ऑन बंद असतील ना त्यांना मग आपण रिमूव्ह करून टाकू मग. चला, ठीक आहे. चला, व्हिडिओ हात नेला असा, आता वापस आणा आणि 3 वेळा असं म्हणायचं, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट. आणि आता हाताला मागे न्या. बघा तो किती मागे जातोय, मगाशी गेला त्याच्यापेक्षा किती मागे गेला. ज्यादा गया क्या देखो. फक्त तुमचं एक अफर्मेशन चेंज झालं तर तुमच्या शरीरातली पूर्ण एनर्जी चेंज होते आणि जो हात एवढा गेला असेल तो त्याच्यापेक्षा एवढा चालला जातो. मग विचार करा की इथे आपण शिकणार आहे अफर्मेशन क्रिएट करायला आपल्या जीवनासाठी पॉझिटिव्ह. ओके, सो रेडी हो ना अभी? रेडी हो? चला, यस आय एम रेडी एक बार हो जाए. तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागणार आहे. मी तुमच्याकडनं कामं करून घेणार आहे 10 दिवसात. कारण तुमची मेहनत हीच माझी गुरुदक्षिणा आहे या क्लाससाठी. किती लोक आहेत आज क्लासमध्ये सध्या? चलो, नीचे दिख नहीं रहा ना? ओके ओके, चला रेडी आहेत सगळेजण. चला मग याच ऊर्जांसोबत या 10 दिवसांमध्ये आपण काय काय बघणार आहे ते आपण बघू की या 10 दिवसांमध्ये आपण नेमकं काय शिकणार आहे. सगळ्यात पहिले आपण शिकणार आहे आज आणि उद्या सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन आणि आपल्या जीवनातला आनंद. अवचेतन मन. आवाज नाही येत आहे का कुणाला? बाकीच्यांना येतोय ना? आताच विचारलं होतं आवाज येतोय का? असं नका करत जाऊ, कन्फ्युजन होऊन जातो. ते एक येतोय आवाज, ओके ग्रेट. ज्यांना नाही येत आहे थोडं तुमचं नेटवर्क चेक करा. तर 2 दिवस आपण शिकणार आहे आज आणि उद्या अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. हे पण प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे, याच्यात आपण काही ऍक्टिव्हिटी करणार आहे. त्याच्यानंतर बुधवारपासून आपण ऍक्च्युअल रेकी, 7 चक्र आणि औरा हे 3 टॉपिक करणार आहे. तर रेकी औरा म्हणजे तुम्ही माझा औरा बघू शकाल आणि जगातल्या कुठल्याही व्यक्तीचा आणि वस्तूचा औरा बघायला शिकवणार आहे मी. दुसरं, औरा स्कॅन करायला शिकवणार तुम्हाला, म्हणजे तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा विदाऊट एनी टच त्याचा औरा स्कॅन करून त्याच्या शरीरामध्ये कुठे ताणतणाव, दुःख आहे हे तुम्ही विदाऊट एनी टच बघायला शिकणार आहे. आपल्या 7 चक्रांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि 7 चक्राला ऍक्टिव्हेट कसं करायचं हे देखील आपण बघणार आहे. 7 चक्रांना ऍक्टिव्हेट कसं करावं लागतं हे पण आपण या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून अनुभव करणार आहे की किती कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह करू शकतो. बघा, ज्यांनाही आवाजाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही ते कॉल वाया इंटरनेटचं जे माईकच्या तिथे बटन आहे ते प्रेस केलेलं आहे का चेक करा एकदा. माईकच्या तिथे जिथे माईकचं साइन आहे तुमच्या मोबाईलमध्ये तिथे क्लिक करा, तर तिथे कॉल वाया इंटरनेट वगैरे असं एक ऑप्शन येतं. तर ते तुम्ही तिथे क्लिक केलं की माझा आवाज येईल. ओके, पूर्णच ज्यांना आवाज कुठलाच येत नाहीये, माझं स्क्रीन दिसत नाहीये कारण आज डे 1 आहे त्याच्यामुळे तुमच्या या सगळ्या कंप्लेंट्स, आवाज येत नाही, स्क्रीन दिसत नाही. दिसत आहे का माझी स्क्रीन बाकीच्यांना? ओके, दिसत आहे. थँक्यू. 301 लोक क्लासमध्ये आहेत. आताचा हा आकडा मी 303 झालेत आता. आता मी बघणार आहे की किती लोक शेवटच्या दिवशी जेव्हा आपलं सेशन राहील 10व्या दिवशीचं, हा आकडा किती लोक कमिटमेंट आहे. आता वाटल्यास आपण आता फोटो काढून ठेवू की 306 लोक झालेत आता. तर आता क्लास संपेपर्यंत अजून हा आकडा वाढेल. 308 झालेत आता. तर किती लोक ऍक्च्युअल कमिटेड राहतील हे आपण नक्की बघणार आहे. तर 308 लोकांचा मी थोडा फोटो घेऊन म्हणजे तो नंबरचा फोटो घेऊन ठेवते आता आणि मग तुम्हाला लास्ट डेला सांगणार की का बरं लोक आयुष्यात फेल होतात. त्याचं रिझन मी देते की आपल्याला जी कमिटमेंट असते स्वतःप्रती ती नाही राहत आणि म्हणून मग आपण आपल्या आयुष्यामध्ये अपयशी ठरतो. सो आपण प्रॅक्टिकल पण घेणार आहे. शक्तिपात तुमचा झाल्यानंतर प्रॅक्टिकली तुम्ही स्वतःला हील करणार आहे, दुसऱ्यांना हील करणार आहे, दुसऱ्यांचा औरा क्लीन करणार आहे आणि रेकी लेवल 1 च्या पायऱ्या कशा आहेत आणि कशा पद्धतीने आपण याच्यात पुढे जाऊ शकतो याचं पण नॉलेज आपण या 10 दिवसांमध्ये घेणार आहे. तर रोजचा सिलेबस काय राहील?
हे तुम्हाला ग्रुपवर सकाळी क्लासच्या आधीपर्यंत मिळून जातं की आजचा टॉपिक काय आहे. वही पेन घेऊन बसणं कंपल्सरी आहे. कारण हे बुवाचं कीर्तन नाही आहे की मस्त मान डोलवली छान छान, वा बुवाने किती छान कीर्तन दिलं आणि संध्याकाळ झाली इथून क्लासमधून उठले की जैसे थे. ज्यांना खरोखर दोज हू आर कमिटेड टू चेंज देअर लाईफ इन पॉझिटिव्हिटी, हे सेशन फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. जे लोक फक्त टाइमपास करायला आलेले आहेत तर बघा, का बरं टाइमपास नाही करायचा. जिंदा हो सभी, आहात ना जिवंत सगळे, पक्का गॅरंटेड. चला घ्या बरं एक श्वास मग सगळे. जे जे लोक जिवंत आहेत ते ज्यांचे श्वास सुरू आहे ते एक श्वास घेणार आहेत. सगळ्यांनी एक श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. चला घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ वापस आणा. कुणाकडे कॅपॅसिटी आहे घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ वापस आणायचा आहे? ज्या कुणाकडे ही कॅपॅसिटी आहे? आहे कुणाकडे? आहे का कुणाकडे ही कॅपॅसिटी? नाही. म्हणजे विचार करा की तुम्ही तुमच्या 10 दिवसातल्या 10 तासांचे श्वास या क्लाससाठी देणार आहे. 10 दिवसातले जे आयुष्यात कधीच परत मिळणार नाहीये. ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे या क्लाससाठी तुमची. मग या क्लासचा फायदा घ्यायचा की व्हिडिओ बंद करून मल्टीटास्किंग करायचं, हे तुमच्या हातात आहे. कारण लाईफही तुमची आहे, श्वासही तुमचे आहे. ठीक आहे. मी तर 10 दिवसात पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेल. पण जर एखाद्याने आपला माठ, समजा आता हे माठ आहे आणि हा उलटा आहे, याच्यावर कितीही पाणी ओतलं तर याच्यात काहीच जाणार नाहीये. याच्यासाठी आपल्याला आपला माठ असा करून ठेवावा लागेल. तर जे लोक असं ग्रहण करायला रेडी आहेत तर त्यांच्यासाठी हे सेशन 10 दिवसात खूप मोठा ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे. माझ्याकडे कुठलीही जादूची कांडी नाही आहे. फक्त मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर ते ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला अनुभवता येणार आहे. आणि सगळं प्रॅक्टिकल घेणार आहे आपण. मी फक्त सांगते की तुम्ही टच न करता कुणाला असा एनर्जी वगैरे चेक करू शकाल असं नाही. सगळं प्रॅक्टिकली होणार आहे, सायंटिफिकली होणार आहे. तर त्याच्यामुळे काळजी करू नका. आता आपण सेशनला सुरुवात करतो आहे. विश यू ऑल द बेस्ट. आताचा आकडा किती आहे आपण तोही चेक करू पार्टिसिपेंटचा. म्हणजे आपल्याला एक लक्षात येऊन जाईल की किती लोक आपल्याला या सेशनमध्ये अनुभव करता येतो. सो जस्ट चेक इट नाउ. ओके. किती लोक आहेत सध्या? लेट मी चेक. माझ्या स्क्रीनवर दिसून नाही. 331 लोक आहेत. थँक्यू सुदेश परब सर. 331 आकडा झालेला आहे आपला. आपण 308 वर स्क्रीनशॉट काढलेला, फोटो घेतलेला होता. आता 331 लोक क्लासमध्ये सध्या प्रेझेंट आहे. तर विचार करा की आता आपण 10व्या दिवशी हा आकडा चेक करू की किती लोकांचं कमिटमेंट आहे की आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद आणायचा आहे. चॉईस कुणाची आहे? लाईफ कुणाचं आहे? ओके. सो कोण कोण रेडी आहेत त्यांनी दोन्ही हात असे वर करा. असं नाही ते शाळेत विचारलं की करू की नाही. यस, आय एम रेडी. आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. मी तयार आहे. व्हेरी गुड. सो सुरू करूया 10 दिवसांच्या कमिटमेंट सोबत. थँक्यू 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 व्हेरी मच. जे लोक रेकॉर्डिंग बघतील त्यांनी सुद्धा हे प्रॅक्टिकल व्हिडिओ बघताना जसंच्या तसं करायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. लेट मी शेअर द पीपीटी नाऊ. एकच मिनिट, मी पीपीटी ओपन नाही करून ठेवली होती. सो वही पेन घेतला तोपर्यंत ज्यांनी वही पेन घेतला नसेल पटकन वही पेन घेऊन रेडी राहायचंय. एक मिनिट घेऊन जा इथून बेटा, वहां से 2 पेज निकाल बरं प्रिंटर. ओके. उनको दे दो. थैंक यू, आपने मेरा काम किया. चलो. सो वही पेन घेतलेली आहे आपण. आता आपण एका मॅजिक, हो घ्या ना, चालेल. सो सुरू करतोय आपण आजचा टॉपिक, अवचेतन मन आणि जीवनातला आनंद.
आजचा पहिला टॉपिक आहे आपला अवचेतन मन आणि आपल्या जीवनातला आनंद. तर तो कशा पद्धतीने आपण करू शकणार आहे त्याच्यावर अवचेतन मन समजून घेऊ की अवचेतन मन नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने कनेक्ट करत असतो. सबकॉन्शियस माइंड. आता जाई मॅडमचा व्हिडिओ ऑन आहे. सांगा जाई मॅडम की काय वाटतं सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आहे? काही माहिती आहे का? मी अनम्यूट करा. जाई मॅडम माईक ऑन करा. सबकॉन्शियस माइंड माहिती आहे का? अच्छा, ज्यांना माहिती आहे त्यांनी हँड रेज करा, म्हणजे मी एक दोन आपण घेऊ आणि पुढे जाऊ. सबकॉन्शियस माइंड कुणाला माहिती आहे का? हा, कल्पना मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम, गुड नमस्कार, बोला. आफ्टरनून. आपले जे अवचेतन मन असते मॅडम, त्याला सब कॉन्शियस माइंड म्हणतात. हे जे तर तुम्ही आपलं भाषांतर दिलं. काय आहे अवचेतन मन? काय आहे शब्दशः अर्थ नाही मालूम आहे की वो काम कैसे करता है. जे आपण विचार केले ना, ते आपण झोपेत असो की जागे असो, आपण झोपेत जरी असेल तरी ते त्याच्यावर काम करत असतं. ओके, ठीक आहे, चला, थँक्यू. आता मॅडमने सांगितलं की आपण जे विचार करतो ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड आहे. आता आपण ऍक्च्युअल अवचेतन मन कशा पद्धतीने काम करतं आणि ते काय असतं ते आपण जाणून घेऊ. आता तुम्ही बसले क्लासमध्ये, ठीक आहे, आणि क्लासमध्ये बसलेले असताना देखील आपल्या मनामध्ये एक विचारांची शृंखला कंटिन्युअस चालू आहे. कंटिन्युअस विचारांची. इथून क्लासमध्ये आता किती समाचार झाले आहे. मग कुणाला इथून मुलांना घ्यायला जायचं वेळ असेल, कुणाला ट्युशनला पोहोचवायची वेळ असेल, कुणाचं स्वयंपाकाचं प्लॅनिंग असेल किंवा जे वर्किंग आहे त्यांचं प्रत्येकाच्या माइंडमध्ये काही ना काही प्लॅनिंग चालू आहे. येस ऑर नो? सोच रहे हो आप, कंटिन्युअस कुछ ना कुछ सोचते जा रहे हो. मग ही जी विचारांची शृंखला आपल्या माइंडमध्ये रेडी होत असते, ही विचारांची शृंखला कुठे तयार होत असते? तर ही विचारांची शृंखला आपल्या कॉन्शियस माइंड मध्ये आहे. सध्या सबकॉन्शियस माइंड मध्ये नाहीये. कॉन्शियसली तुम्ही विचार करताय, पण जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा आपण जो काही विचार करतो, तर त्या झोपायला जाताना मला सांगा की खूप पॉझिटिव्ह विचार येतात की दिवसभरात जर काही निगेटिव्ह घडलं असेल तो विचार येतो? नेमका कुठला विचार येतो सांगा बरं. निगेटिव्ह येत असेल तर निगेटिव्ह टाइप करा, पॉझिटिव्ह येत असेल तर पॉझिटिव्ह टाइप करा. सोते समय ज्यादा क्या याद आता है? निगेटिव्ह, 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 निगेटिव्ह. दोन्ही वेळेला फक्त एक दोनच लोक आले, सगळे निगेटिव्ह वाले आले. तर मोस्टली झोपायला जाताना आपल्या डोक्यामध्ये दिवसभरात काय घडलं याचा विचार येतो. कधी कधी काही लोक दोन विचार करतात. एखाद्या दिवशी खूप चांगलं काय घडलेलं आहे तर तो विचार आपल्याला आठवतो. म्हणजे ज्या विचारांवर जास्ती फोकस असतो तोच विचार आपल्याला आठवत असतो. ज्या विचारांवर आपला जास्ती फोकस असतो तोच विचार आपल्याला आठवत असतो. ठीक आहे. आता बघा या विचारांचं नेमकं काय होतं तर आपण आता ते समजून घेऊ सबकॉन्शियस माइंडच्या द्वारे. तर आपला प्रत्येक विचार, तो सकारात्मक असो की नकारात्मक असो, आपला प्रत्येक विचार आपल्या जीवनाचं जडणघडण करत असतो. एखादा व्यक्ती सतत नकारात्मक विचार करतो म्हणजे काय करतो? शेतकरी या जगातला सगळ्यात मोठा मोटिवेशनल स्पीकर आहे किंवा मोटिवेशनल ट्रेनर आहे. कसं? कारण शेतकऱ्याला खूप चांगल्याने समजतं, शेतात जर गहू टाकायचा आहे, गहू पेरायचा आहे, तर तो गहूच लावतो आणि चुकून तिथे जर दुसरे तण उभे झाले, तर त्याला तो तिथून रिमूव्ह करतो. करतो की नाही करत? गव्हाची पेरणी करायची आहे, तर तो गहूलाच वाढू देईल. जे कुठलं पीक काढायचं आहे, त्याची तो पेरणी करतो. त्याच्यासोबत जर चुकून बाकीचे दुसरे अनावश्यक तण आले, तर तो तिथून उपटून काढतो. पण आपल्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यामध्ये काय असतं, कृपया स्क्रीनवर कोणीही फिरवू नये आपला हात वगैरे जरा. ओके. तर आपल्या डोक्यात काय असतं, जे कुठलं थॉट चालू आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. आपल्याला का कळत नाही की आपण टेन्शन घेऊन राहिलो म्हणजे नकारात्मक पेरणी करतोय. शेतकरी आपल्यापेक्षा कदाचित कमी शिकलेला आहे, पण तरी देखील त्याला माहिती आहे की कुठलं पीक काढायचं आहे. मग आपल्या जीवनामध्ये आनंदाची पेरणी करत असताना या अवचेतन मनाच्या माध्यमातून कळत नकळत आपण नकारात्मक विचारांची पेरणी करतो. आणि नकारात्मक विचारांची केलेली पेरणी
चुकीची आहे आणि मग जीवनामध्ये दुःख काय आहे आपण हा स्वतःला प्रश्न करतो की मेरे जिंदगी में हे भगवान ऐसा तूने क्यों किया. पण पेरणी करणारा कोण आहे? आपल्या जीवनाची पेरणी कोण करतायत? तो देव बसलेला आहे वर, पण तो सगळ्यांना सारखं बघतो. आपण जशी पेरणी करू तसंच आपल्या जीवनाचा रिझल्ट येत असतो, तसंच आपण जीवन अनुभव करत असतो. तर जे काही आपण कॉन्शियस माइंडनी विचार करतो ना, हा फक्त 10 ते 15% आपल्या जीवनावर इफेक्ट करतो. काय करतो? 10 to 15% आपल्या जीवनावर इफेक्ट करतो आणि आपलं अवचेतन मन 85 ते 90% आपल्या जीवनावर प्रभाव पाडतो. कारण पेरणी करण्याचं काम सबकॉन्शियस माइंडचं आहे. म्हणजे कॉन्शियस माइंडच्या थ्रू जे विचार सतत सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवले जातात, तसंच आपलं जीवन बदलत जातं. आता ही पेरणी कशी होते? एखादा व्यक्ती बघा सतत म्हणतो, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, माझ्या जीवनात हे दुःख आहे, माझ्या जीवनात ते दुःख आहे. म्हणजे तो सतत विचारांच्या माध्यमातनं किंवा संवादाच्या माध्यमातनं काय पेरतो आहे? जीवनातील दुःखांची पेरणी करतो आहे. आणि मग कापणी पण कशाची करावं लागेल जीवनामध्ये? रिझल्ट काय येणार आहे? तर जीवनामध्ये दुःखच येणार आहे. आता या जीवनाच्या नवीन रिप्रेझेंटिंग करायचं आपल्याला जीवनामध्ये सुख. मी काय म्हटलं 5 गोष्टी या क्लासमध्ये भेटणार आहे. कोणतं? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनणार आहे. आणि त्या 5 गोष्टींना जर करायचं असेल तर पहिला मुद्दा आहे ते म्हणजे अफर्मेशन. आपण कळत नकळत ज्या सूचना अवचेतन मनाला देत असतो त्या सर्व सूचना म्हणजे काय आहे? अफर्मेशन. दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय? काय सांगेल? कोण हात वर करा. कोण एक्सप्लेन करेल 2 मिनिटात एक तुमची अफर्मेशनची कन्सेप्ट? मी सांगणार आहे समजावून, पण तुम्हाला काय वाटतं अफर्मेशन म्हणजे काय? कोण सांगेल? रेज युअर हँड. बघा प्रॅक्टिकली पार्टिसिपेट करायचं. हा वन वे नाही आहे. इथे तुम्हाला बोलायचं. हा राजगुरू सर बोला. व्हॉट इज अफर्मेशन? अनम्यूट करा. माईक ऑन करा. हा बोला. कल्पना. नाही. हा कल्पना मॅडम बोला. अफर्मेशन म्हणजे मॅडम आपण अचेतन मनाला ज्या गोष्टी सांगू किंवा चांगल्या गोष्टी साठी आपण जी प्रेयर करतो, प्रार्थना करतो त्याला अफर्मेशन म्हणतात. ओके ठीक आहे. 1 मिनिट. नेक्स्ट कोण? नेक्स्ट बोला. आरतीगिरी मॅडम. हा मॅडम, आपल्याला जे जे हवंय ते त्याची यादी करणं, जे आपल्याला आयुष्यामध्ये सुख समाधान पाहिजे ते कंटिन्यू त्याची हे करणं, वाक्यता करणं. अच्छा. आता हा रेकीचा क्लास जॉईन करण्याच्या आधी आपली अफर्मेशनची व्याख्या काय होती? वेगळी होती, अशी तुम्ही नव्हती. क्लास रिपीट करताय म्हणून म्हटलं की हो, रिपीट हा. तर याच्या आधीची तुमची कल्पना काय होती की खरोखर जे आता तुम्ही उत्तर दिलं ते होतं का या आधी? नाही, नव्हतं. म्हणजे आधी फक्त निगेटिव्हिटी जास्त होती आणि तुमचा क्लास मी तिसऱ्यांदा करते मॅडम. म्हणजे इतकी मला म्हणजे तुमची इतकी सवय झाली ना, म्हणजे तुमच्याकडे मला आता पॉझिटिव्हिटी जास्त मिळते. सुजोगचा पण मी कोर्स केला आणि हा पण करते, कारण तुमच्याकडे बघून तुमचं लेक्चर ऐकून मी एवढी बदलले ना मॅडम. म्हणजे आयुष्यात आता माझ्याकडे सगळं पॉझिटिव्हच होणार आहे याची मला पूर्ण कॉन्फिडन्स आलाय मला. आता मी अशी नव्हते. थँक्यू. मी खूप फक्त खूप माध्यम थँक्यू मॅडम त्यासाठी. खूप खूप म्हणून थँक्यू. तुमची प्रॅक्टिस आहे. नाही प्रॅक्टिस आहे, पण तुम्ही माध्यम असून तुम्ही खूप देताय. खूप दिलंय, आयुष्य बदलून टाकलंय तुम्ही. म्हणून मी रिपीट तुम्हाला ऐकण्यासाठी मी रिपीट ऐकते सगळं आणि करते. आणि मी ते सगळं अफर्मेशनचे व्हिडिओ वगैरे केलाय, ते सगळं ऑडिओ रोज ऐकते रात्री. सकाळचं तर आपलं हे 7 चक्रांचं मेडिटेशन करते, चला सगळं छान करते छान. आणि त्याच्यामुळे मी खूप बदलले. 100% पॉझिटिव्हिटी आता ओसंडून वाहते माझ्यामध्ये. थँक्यू. मी फक्त माध्यम म्हणून तुमचे प्रयत्न आहे, असेच प्रयत्न करत खूप राहा, खूप थँक्यू. प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू. करणार हो. थँक्यू. परत चान्स दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. आपला लाईफ टाईम ऍक्सेस त्याच्यासाठी आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चला तर मॅडम अफर्मेशन म्हणजे आपण विचारांच्या माध्यमातून ज्या सूचना देतो. बोलून तर कमी देतो. माणसं शब्दांनी कमी बोलतात. स्वतःची अंतर्मन में चालू रहती है हमेशा. कोई तो भी एक साउंड अपने साथ हमेशा हम बोलते रहते.
तर हे जे आपलं स्वतःची बोलणं किंवा शब्दांनी बोलणं, या गोष्टीला अफर्मेशन असं म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये वास्तू तथास्तू म्हणते असं पण बोलल्या जातं. का बरं बोलल्या जातं? जर आपण त्या घरामध्ये सतत नकारात्मक व्हायब्रेशन येत असतील, नकारात्मक विचार येत असतील, त्या घरामध्ये सतत निगेटिव्ह शब्द बोलल्या जात असेल, तर त्या वास्तूचे व्हायब्रेशन पण चेंज होतात. आता अफर्मेशन साठी पहिला मुद्दा जो आपण अफर्मेशन बघतोय, याच्यासाठी जपानचे सायंटिस्ट मासुरे इमाटो यांनी प्रयोग केले आहे. गुगलवर तुम्ही त्यांचं नाव आणि त्यांचे एक्सपेरिमेंट बघू शकता. सायंटिस्ट कोणते आहेत? मासुरे इमाटो यांचे गुगलवर तुम्हाला रिसर्च मिळतील. तर यांनी अफर्मेशनवर खूप मोठा अभ्यास केला. यासाठी त्यांनी पाण्या आणि अन्नाचे व्हायब्रेशनवर वर्क केलं आणि त्यांचे पुस्तक आहेत द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे त्यांचे पुस्तकं मार्केटमध्ये पब्लिश आहेत. आणि त्यांनी सायंटिफिकली, एक सायंटिस्ट होते, पाण्याचे व्हायब्रेशन शब्दांनी कसे बदलतात हे प्रॅक्टिकली त्यांनी त्यांच्या प्रयोगांच्या माध्यमातून सिद्ध केले. त्यांचा अन्नाचा जो प्रयोग आहे तो विश्वभर बऱ्याच लोकांनी रिपीटेड करून बघितला. तर प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीने जेव्हा जेव्हा तो प्रॅक्टिकल केलं, प्रत्येकाला तो सेम रिझल्ट आलेला आहे. तर आपण ज्या काही गोष्टी इथे शिकणार आहोत या सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ठीक आहे. तर या सायंटिफिकली प्रूव्हन, कारण जर आपण रेकी पण शिकणार आहे तर जगामध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला, गुगलवर सर्च करून दाखवणार आहे लाईव्ह मध्ये. ठीक आहे. तर आता हे पाणी तुमच्या समोर आहे. कोण कोण हे पाणी पिणार? हे पाणी प्यायची इच्छा होईल का कोणाची तरी? सांगा बरं, येस ऑर नो. टाइप इन चॅट बॉक्स. पिणार का पाणी? शाला का पिणार काय पाणी? मॅडम मला ते नव्हतं म्हणायचं, त्याच्या आधी मी हँड राईज केलेला होता. हा, मला बोला. असं म्हणायचं होतं मॅडम, तुम्ही जे सांगितलं का डॉक्टर मिकाऊ यांनी जे केलेलं आहे ते, मॅडम मी एक थोडा प्रयोग केला. माझ्याकडे ना एक कढीपत्त्याचं झाड होतं. ते पूर्ण मेलेलंही नव्हतं आणि पूर्ण हिरवगारही नव्हतं. त्याचे असे पानं फक्त होते झाडाला म्हणून होते. नवीन पालवी पण फुटत नव्हती, न त्याला काहीच होत नव्हतं. पण आता मी जसा तुमचा क्लास करते आहे, मी रोज झाडाला पाणी टाकताना म्हणते ह्या झाडाला ना ब्रह्मांडाची ऊर्जा भेटलेली आहे आणि हे पाणी याला अमृत म्हणून काम करत आहे आणि ह्या झाडाला खूप नवीन पालवी फुटणार आहे. तर एक 15 ते 3 आठवड्यात त्याला नवीन अंकुर फुटलेत मॅम. आणि 6 महिन्यापासून ती झाडं ना मरत होती ना सुकत होती, तशीच होती मॅम, त्याला काहीच होत नव्हतं. पण मी हे 15 ते 3 आठवड्यापासून जसं मी रोज म्हणजे 2-3 दिवसाआड पाणी टाकते आहे, तर मी पाणी टाकताना म्हणते आहे की या झाडाला नवीन पालवी फुटणार आहे. तर 3-4 ठिकाणावरून नवीन असे अंकुर फुटलेत मॅम त्याला. छान, अभिनंदन. म्हणजे आपण पाण्याच्या थ्रू त्यांना देतो आहे आणि मी खूप लांबून तरी त्याला पाणी टाकते नळीने, तरी पण त्याला खूप छान अंकुर फुटलेत मॅम आता. छान छान छान, अभिनंदन. हो, थँक्यू मॅम. ओके, चला. तर आता हे जे पाणी आहे, हे पाणी कुणाचं तरी प्यायची इच्छा होईल का? कारण हे पाणी आपल्याला गढूळ दिसत आहे. पण जर मी सिद्ध करून दाखवते की तुम्ही हेच पाणी पिता, कुणाकुणाला वाटतं हे असंच पाणी तुम्ही पित असता? कारण आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तर आमच्या घरी वॉटर फिल्टर लावलेला आहे आणि असं पाणी आम्ही कुठून पिणार? आमच्याकडे तर आरोचं पाणी आहे, वॉटर फिल्टर लावलेलं आहे. लक्षात घ्या. आता पाण्यासाठी एक म्हण म्हटलेली आहे, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा. असं पाण्याबद्दल म्हटलं जातं. तर बघा हे पाणी कसं करतं काम. आज हे सायन्सने सिद्ध केलं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पाण्याला सगळ्यात सेन्सिटिव्ह जर असेल, ज्याच्यातही मिळवला तसा होतो. तर जसं रंग पाण्यात मिळवला ना, तर त्या रंगाचं जसं पाणी मिळतं, बनून जातं, तसंच जसे विचार आपण करतो त्याच विचारांचं देखील पाणी बनून जातं. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये अन्न पाण्याला प्रार्थना करून ग्रहण करण्याची आपली प्राचीन संस्कृती होती. पण आज आपण आपल्या संस्कृतीपासून बऱ्याच लांब आलेलो आहे आणि म्हणून परत वापस येण्याची गरज आहे. का बरं? कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी आपली संस्कृती आहे. प्रत्येक अन्न पाण्याला सकारात्मकतेचं व्हायब्रेशन असतं, ही आपली संस्कृती आपल्याला सांगते. आणि म्हणून आपल्याला अन्न पाण्याला ग्रहण करताना थँक्यू म्हणून ग्रहण करायचं मी प्रार्थना तुम्हाला शिकवणार आहे. कारण आपला मेन मुद्दा की पाणी गढूळ कसं असतं. आता आपल्या घरामध्ये भांड्यात पाणी भरून ठेवलेलं आहे आणि घरामध्ये सतत चिडचिडीचं वातावरण आहे. सतत राग, चुकीचे शब्द, नकारात्मक गोष्टी विचारांच्या माध्यमातून किंवा शब्दांच्या माध्यमातून घरात सतत होतात.
आणि ते पाणी आपण त्या सगळ्या व्हायब्रेशन करतो, ग्रहण करतोय. मग आपल्याला जरी ते आरोचं फिल्टर पाणी वाटलं तरी देखील त्या पाण्यामध्ये नकारात्मक व्हायब्रेशन असतात. मी तुम्हाला पाण्याची बदललेली चव आपल्या शक्तिपातानंतर दाखवणार आहे. प्रॅक्टिकली आपण अनुभव करणार आहे की पाण्याची चव बदलते तुमच्या अफर्मेशननी. हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये घेणार आहे. ज्या ज्या गोष्टी मी सांगते या 10 दिवसात आपण सगळे प्रॅक्टिकल करणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी हवेतल्या नाहीये. लिटरली आपण सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली क्लासमध्ये करणार आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवर भेटणार आहे. तर त्याच्यामुळे असं नाहीये की मी फक्त सांगते, प्रॅक्टिकली आपण सगळे करून बघणार आहे. पण तुम्हाला ते एक्सपिरियन्स करण्यासाठी तुमचं तेवढे 10 दिवसांचं डिव्होशन खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, आता बघा 366 लोक ऍट प्रेझेंट क्लासला आहेत. हा आकडा 10 दिवसापर्यंत ज्यांचा टिकेल त्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशनची जबाबदारी माझी. कारण त्या 10 दिवसांमध्ये जे टिकले तर निश्चितच तुम्ही इथून माझं या लेव्हलचं सेल्फी चॅलेंज असतं. आजची एक सेल्फी काढून ठेवा आणि जेव्हा आपली रेकीची ऍक्च्युअल प्रॅक्टिस चालू होईल आणि ती प्रॅक्टिस जेव्हा सुरू होते तर तेव्हाची सेल्फी तुमचे अंतर्बाह्य बदललेले असते. हे माझं प्रॉमिस आहे. बट उसके लिए आपको मेहनत करनी पडेगी. असा जादूची कांडी नाही की याची फिरवली आता 367 लोक आहे सगळ्यांवर फिरवली आणि जर आता इकडचे पकडले तर 370 लोक, 370 लोकांवर फिरवली आणि चला तथास्तु म्हटलं, हे ईश्वर ऐसा हो ऐसा हो ऐसा हो आणि लाईफ बद्दल असं होणार नाहीये. यासाठी तुमचा सपोर्ट लागेल. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पाण्याचे व्हायब्रेशन कसे असतात. पाणीची जी बॉटलची प्रक्रिया बघा, बिसलेरी पाणी आपल्या दृष्टीने सगळ्यात शुद्ध पाणी असतं की नसतं? कहीं भी जाऊन बिसलेरी मागवतो, बॉटलचं कॅप उघडतो आणि ते घेतो आणि आपल्याला वाटतं की आम्ही शुद्ध पाणी प्यायलेलं आहे. आता गंमत बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये एक एनर्जीचा फ्लो असते आणि एक ऊर्जा असते आणि ऊर्जा फक्त 2च प्रकारची असते. एक तर सकारात्मक असते किंवा नकारात्मक असते. आता ज्या बॉटलची फॅक्टरीमध्ये ती बॉटल बनवली, कितीतरी लोकांचा स्पर्श झाला त्या बॉटलला. मग एका वॉटर फिल्टर प्लांटमध्ये त्या बॉटलमध्ये पाणी भरलं गेलं. मग हजारो किलोमीटरचा, शेकडो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ती बॉटल एखाद्या हॉटेलमध्ये पोहोचली, एखाद्या दुकानात पोहोचली आणि तुम्ही तहानलेले होतात. तुम्ही तिथून ती बॉटल विकत घेतली आणि झाकण उघडून पाणी प्यायलात. पण बघा, त्या बॉटलनी एवढा जो प्रवास केला, किती लोकांच्या एनर्जी त्याच्यात कलेक्ट होत्या. आता त्या एनर्जी कलेक्ट होत्या आणि त्या नकारात्मक होत्या, काही पॉझिटिव्ह होत्या, काही निगेटिव्ह होत्या आणि त्या सगळ्या ऊर्जांच्या मिश्रणामुळे हे सायंटिफिकली फोटो घेतलेले आहेत मसुरे एमाटोंनी आणि पाण्याचे फोटो काढले. ते पाणी असं असतं. मग आपण ते पाणी पितो आणि आपण म्हणतो की मी फिल्टर वॉटर पिलो. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम बाहेर पाणी नाही प्यायचं का? पाणी प्यायचं, पण आजपासून एक बदल करून ते जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड, थँक यू हा शब्द वापरतो, लगेच तिथे त्याच्या एनर्जी चेंज होतात. तेही सायन्सने सिद्ध केलं आणि पाण्याला जेव्हा थँक यू म्हटलं तर त्या पाण्याचा शेप असा झाला. क्रिस्टल फॉर्म म्हणजे सिल्वर क्रिस्टलमध्ये फक्त पाण्याला प्रार्थना करून हे माझे प्रयोग नाही आहे. सायंटिफिकली मसुरे एमाटोंनी सायन्सने सिद्ध केलेलं आहे. गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. तर मग त्यांनी अधिक प्रार्थना केली, अधिक तारीफ केली तर तो पाणी गोल्डन क्रिस्टलमध्ये कन्वर्ट झाला. इतकी फक्त शब्दांची एनर्जी आपल्या जीवनावर इफेक्ट होत असते. आणि मग आपण 10 लोक, मी आजारी आहे, माझं असं आहे, आजपासून बोलणार का? चला आजपासून मी एक मंत्र देते, सगळ्यांनी बोलायचंय माझ्यासोबत आत्ता. बोला, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. लिहून ठेवा. आजपासून आपल्या जीवनाचा मंत्र काय आहे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे काय? शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे जे काम करताय फुल्ली एन्जॉय करताय आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा येतोय तर जबरदस्त येतोय. मग आजपासून कशा आहात तुम्ही? जर कुणी विचारलं हाऊ आर यू, ज्योती कुलकर्णी मॅडम अनम्यूट करा. कशा आहात तुम्ही? माईक ऑन करा. कशा आहात? बोला सगळ्यांनी. स्वस्थ, मस्त, जबरदस्त एकदा टाईप करा बाकीच्यांनी. पुढे घ्या. ज्योती मॅडम दिसूनच नाही राहिल्या मला. पटापट. स्वस्थ, मस्त, जबरदस्त. एक बार सिर्फ. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. शरीर आणि मनाने स्वास्थ्य. ठीक आहे. जिंदगी हर पल जीना है. का बरं? एक श्वास घेतला,
एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं ते कधीच वापस भेटणार नाही. आणि ज्या दिवशी आपला बर्थडे होता त्याच दिवशीपासून जन्मदिवसापासून काय झालेलं आहे, बॅक काउंटिंग चालू झालेलं आहे. म्हणून जीवन कुठे आहे, फक्त प्रेझेंटच्या या क्षणांमध्ये. आणि या वर्तमानातल्या क्षणांमध्ये जर आपण जगलो तर कसं जगणार आहे आपण, स्वस्त मस्त जबरदस्त जगणार आहे. थँक्यू 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 थँक्यू. चला बढिया, पुढे जाऊ आपण. तर परत त्या पाण्याला जेव्हा निगेटिव्ह अफर्मेशन दिल्या तर ते पाणी अशा पद्धतीने परत गलत भाव अगर तर याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये नाते येत असतात. कधी त्यांना आपण प्रेमाने बघतो, कधी अति प्रेम करतो, तर कधी तिरस्कार किंवा अति तिरस्कार असतो. मग का बरं, जसं हे पाण्याचं व्हायब्रेशन आहे ना, मनुष्य देखील 70% पाण्याने बनलेला आहे. मनुष्य देखील, मनुष्याच्या शरीरामध्ये देखील 70% पाणी आहे. आणि म्हणून जे त्या ग्लास मधल्या पाण्याच्या व्हायब्रेशनवर होईल. आता लक्षात घ्या, भरती समुद्राला, एवढ्या मोठ्या समुद्राला पौर्णिमेला भरती येते आणि अमावास्याला ओहोटी येते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दिस इज द सायन्स. आपण सगळ्या गोष्टी सायन्सला धरून बघणार आहे. तर भरती आणि ओहोटी या कंटिन्युएशन मध्ये दर 15 दिवसांनी समुद्राला येत असतात. आणि जे लोक म्हणतात ना, पौर्णिमा आली की दुखतं, अमावास्या आली तर दुखतं, काही प्रॉब्लेम होतो, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की आपलंही शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या समुद्रावर जसा परिणाम होतो तसा आपल्या शरीराच्या व्हायब्रेशनवर देखील पौर्णिमा आणि अमावस्येला परिणाम होत असतो. तिथे काही अशी निगेटिव्ह एनर्जी वगैरे नाही आहे. ऍक्च्युअल आपल्या फिजिकल याच्यामध्ये त्या भरती ओहोटीचा परिणाम होत असतो. आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काहीतरी अमावस्या आली की गडबड झाली बरं, पौर्णिमाला, असं काही नाही आहे. जसं एवढ्या मोठ्या समुद्रावर परिणाम होतं तसं आपल्या शरीरावर पण होत असतं. आणि आपलं शरीर 70% पाण्याने बनलंय. म्हणून आपले अफर्मेशन देखील पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि आनंदाचे असणं खूप खूप गरजेचे आहे. सो आपले अफर्मेशन कसे असतील आजपासून, स्वस्त मस्त जबरदस्त. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. ओके. तर आता आपल्यापैकी म्हणजे आज मोस्टली क्लासमध्ये लेडीज, महिला मंडळ जास्ती आहे, किंवा तर त्यांना एक सांगायचं आहे मला की आपण स्वयंपाक करतो आणि तिथे आपण एकटं असतो आणि सगळे विचार तिथेच येतात. आता मी काय सांगितलं, आपल्या प्रत्येक विचारांचं व्हायब्रेशन आपल्या स्पर्शात, कारण रेकी ऊर्जा आपल्या हातातनं प्रवाहित होणार आहे. प्रॅक्टिकली आपण याचं हिलिंग पण बघणार आहे. तर ही जी ऊर्जा आहे आपल्या हातातनं प्रवाहित होत असते आणि विचारांच्या रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. अब आप खाना पका रहे और मन में चालू आहे, मला कोणीच मदत करत नाही, मग मग एकटं, आणि मग एखाद्या मैत्रिणीचा विचार आला, मग तिच्या जीवनात काय घडलंय, मग त्याच्या जीवनात काय घडलंय, एखादी मूव्ही पाहिली, त्या मूव्हीमध्ये एखादा निगेटिव्ह गोष्ट पाहिली, न्यूजपेपर वाचला, त्याच्यात नकारात्मक बातमी वाचली, एखाद्या न्यूजवर तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बघितली, या सगळ्या गोष्टींचा परिणाम कळत नकळत त्या अन्नाच्या व्हायब्रेशनवर होतो. मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे पाणी चार्ज करताना, तेव्हा बदललेली चव देखील आपण अनुभव करणार आहे. ठीक आहे. तर म्हणून आजपासून एक काम करायचं, स्वयंपाक करत असताना ना सुंदर म्युझिक लावून ठेवायचं, अगदी आवडीचं. आजकालचे आधुनिक गाणे नाही, किंवा जुन्या काळचं काटालगा पण नाही लावायचंय. काय लावायचंय, सुंदर छान शांत जुने गाणे लावा, किंवा जे कुठल्या देवावर विश्वास आहे सुंदर भक्तिगीत लावा. ठीक आहे. पण आजपासून म्युझिक छानसं लावायचं आहे आणि मग स्वयंपाक करायचा आहे. का बरं, आपल्या डोक्यात सुरू असलेला विचारांचा प्रवाह थांबवण्यासाठी छान पॉझिटिव्ह गाणे आपल्याला घरात लावायचे आहे. आधी आपण छान म्हणजे 2 in 1 वर आपण छान काय भूपाळी वगैरे सगळे पहाटेची भक्तिगीतं लागायची. आता ते कमी झालेलं आहे. तर आपल्याला त्या पद्धतीने पॉझिटिव्ह आपल्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आज आपण आधुनिकतेच्या याच्यात सॉरी, हे जे कशाचं, कम्प्युटर. आता समजा आता मी दिवसभर माझे कंटिन्यू क्लासेस असतात, माझं पाणी चार्ज केलेलं असतं. ठीक आहे. तर 4 तास जर कम्प्युटरच्या समोर पाणी राहिलं किंवा अन्न राहिलं तर त्याचे व्हायब्रेशन अशा पद्धतीने होत असतात. ठीक आहे. आणि मोबाईलच्या जवळ जर राहिलं, आता लेडीज लोक पर्समध्ये मोबाईल ठेवतात आणि पर्समध्ये पाण्याची बॉटल, किंवा जॉब करणारे असतील टिफिन पण त्याच्यात असतो. तर मॅग्नेटिक फील्डमुळे या पद्धतीचं पाणी
तिथे तयार होत असतं आणि मोबाईल फोनची पण एनर्जी त्या पद्धतीने होत असतं. तर लक्षात घ्या, ते मायक्रोवेव्ह मधलं पाणी या पद्धतीने होत असतं. मायक्रोवेव्ह मध्ये जे आपण पाणी गरम वगैरे केलं तर त्याच्यावर देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा या पद्धतीने परिणाम होत असतो. तर मी माझ्या टेबलवर एवढं सगळं, माझ्या इथे या रूम मध्ये वायफाय कनेक्शन आहे, 2 सिस्टीम आहे, एक मोबाईल आहे सध्या ऍट प्रेझेंट सांगते, त्याच्यानंतर प्रिंटर आहे. हे सगळं असताना याच्यातनं वाचण्यासाठी मी ही रेडिएशन फ्री प्लेट ठेवते माझ्याजवळ, की या सगळ्या रेडिएशनचा प्रभाव माझ्यावर होऊ नये म्हणून मी ही रेडिएशन प्लेट नेहमी 24 तास माझ्या टेबलवर असते. तर आपल्या घरामध्ये सुद्धा या रेडिएशन तुम्ही रेखीच्या माध्यमातून मी सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. सांगायचा मुद्दा काय, की तुम्ही जसं अफर्मेशन देता तसंच त्या वस्तूंवर एनर्जीवर परिणाम होत असतो. तर मसूर इमोटोंनी दुसरा जो प्रयोग केला तो अन्नावर केला. आता अन्नावरचा प्रयोग कसा केला? आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. काही लोक असतात त्यांना आपण खूप प्रेम करतो. काही लोकांना जसं आपल्याकडे येणारा दूधवाला जास्ती फरक पडत नाही त्याच्या लाईफमध्ये काय झालेलं आहे. आपण मॉलमध्ये जातो, कपडे दाखवले, काही फरक पडत नाही. एखाद्या शॉपमध्ये तेवढा पुरता तो भाजीवाला वगैरे, की आपण फळवाला भाजी घेतली, फळं घेतले तेवढं त्याच्या जीवनाची आपल्याला काही घेणं-देणं नाहीये. आणि काही लोक तर आपण असे ठेवलेल्या जीवनामध्ये, ज्यांचं आठवण जरी आली, तरी देखील आपल्या तळपायच्या मस्तकात जाते. बरोबर की नाही? असे काही लोक ठेवलेले आहेत, की बस ती व्यक्ती समोर जरी आली किंवा तिचं आठवण जरी आली, तर पहिले तिच्याबद्दलचा राग जागृत होतो. याच्यासाठी मसूर एमॉटननी एक प्रयोग केला. तो प्रयोग हा आहे, की सारखा भात त्यांनी 3 बॉटलमध्ये भरला. खूप लोकांनी हा प्रयोग केला, सगळ्यांना सेम रिझल्ट आलेले आहे. एका बॉटलला अफर्मेशन दिले, की तो खूप छान आहे, तो खूप प्रेमळ आहे, तो खूप चांगला आहे, असं त्या पाण्याला अफर्मेशन दिलं. आणि दुसऱ्या भाताला अफर्मेशन दिलं. जसं पॅक केलं नथिंग लिहून ठेवून दिलं, काहीच केलं नाही त्याला. आणि एकाला जेवढं वाईट बोलता येत होतं, तू मूर्ख आहे, तू गाढव आहे, तू असं आहे, तसं आहे, जे वाईट बोलता येत होतं, तिसऱ्याला अफर्मेशन दिलं. बघा, आपल्याही जीवनात असंच असतं ना. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण खूप जपतो. नथिंग वाल्यात फरक पडत नाही. आणि ज्याला आपण राग करतो, तो भात कसा झाला, असा बुरशी लागला, खराब झाला, पाणी सुटलं. अगदी आपण आपल्या जीवनामध्ये जे पॉझिटिव्हिटीचं शिकतोय ना, त्याचं कारण हेच आहे, की आपल्याला प्रेमळ व्यक्ती तर आपल्याकडे आहेच. पण लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला आपण द्वेष करतो आहे, त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये कदाचित एकदाच त्रास दिला होता हो. एकदाच वाईट वागला असेल. पण वारंवार त्या व्यक्तीला आठवून त्या व्यक्तीला त्रास होतोय, की आपल्याला त्रास होतोय. आपलं स्वस्त, मस्त, जबरदस्त जीवन जगण्यात त्या कटू आठवणी आपल्याला त्रास देतात आहे. म्हणून असे जे लोक आहे, आज मी तुम्हाला एक टास्क देते. टास्क कसा आहे? आज असे सगळे लोक आठवायचे आहेत आपल्याला. कागदावर लिहायचे आहेत, त्यांनी वाईट केलेल्या घटना आठवायच्या आहेत एकदाच आज. सगळ्या घटना आठवायच्या, कागदावर नोंदी करायच्या आणि मग सगळं लिहून झालं. अर्धा तास द्या, पाऊण तास द्या, किती द्या, पण जीवनातला आज द्या. सगळं लिहून टाका कागदावर, की त्या व्यक्तीने तुमच्या जीवनात काय काय त्रास दिलेला आहे, वेदना दिलेल्या आहे, दुःख दिलेले आहे, वाईट शब्द दिलेले आहे, एखाद्याने कधी कानाखाली लावली असेल तेही लिहून टाका. आणि लिहिल्यानंतर त्या कागदाचे तुकडे करायचे आणि माचीसची कडी लावून द्यायची. ही प्रक्रिया कंटिन्यू 7 दिवस करायची आपल्याला इथून पुढे. 7 दिवस काय करायचंय? रोज वही रिपीट करणार, की कोणी कोणी तुम्हाला त्रास दिलेले आहे, कुणाबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, रोज कागदावर लिहायचं कंपल्सरी आहे. त्याचे तुकडे करायचे आणि माचीसची काडी लावून द्यायची. घरात नका लावू, बाहेर नेऊन लावा. नाही तर घरात सोफ्यावर वगैरे असं नका करा. थोडीशी जागा बघून व्यवस्थित करा, नाही तर मग दुसऱ्या दिवशी फोन येतो. झाली अशी एक गंमत म्हणून सांगते, की मॅडम तुम्हीच तर सांगितलं होतं ते क्रिस्टल चार्जिंगसाठी. मी पौर्णिमेच्या वेळेस पौर्णिमेच्या प्रकाशात क्रिस्टल खूप चार्ज होतात, शरद पौर्णिमा वगैरे, तर ते क्लास झाला आणि मी सांगितलं क्रिस्टलमध्ये एका मॅडमनी आपल्या हिऱ्याच्या 2 अंगठ्या चार्जिंगला ठेवल्या. मग दुपारी कामवाली बाई आली आणि तिला वाटलं, की हे काहीतरी मातीत कचरा आहे. जे डस्टबिन मध्ये बिचारीचं रोजचं काम होतं, तिने उचलली ती माती, रेती माती जे काही सांगितलं होतं आणि कचरेवाल्याला देऊन टाकली.
तर म्हणून म्हणते की ज्या काडी लावायला सांगितली तर थोडंसं मोकळ्या याच्यात लावा, कारण आपल्याला डोक्यातनं सगळ्या गोष्टी रिलीज करायच्या आहेत. ओके, तर त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी, आजचा होमवर्क, की तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ज्या कुठल्या व्यक्तीबद्दल द्वेष नावाची भावना आहे ते सगळं ऑन पेपर लिहायचं आहे आणि त्याला काडी लावायची. आजचा हा होमवर्क आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. दुसरं जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे अफर्मेशन. तुम्हाला तुमच्या जीवनात काय काय पाहिजे, कोणती गाडी पाहिजे, घर घ्यायचं आहे, किती मंथली अर्निंग पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कागदावर लिहायच्या आहे. लिहिताना पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे, सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे. पूर्ण वर्तमान काळ मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. काही अफर्मेशन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतील. ठीक आहे, आणि एक अफर्मेशन 3दा रेकॉर्ड करायचं आहे. ते सगळं लिहून पहिले चेक करायचं की झालं का माझ्या जीवनाची लिस्ट तयार, आणि मग त्याला रेकॉर्ड करायचंय. ठीक आहे, रेकॉर्ड करताना काय करायचंय, 3दा रेकॉर्ड करायचं. जसं मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं. संपूर्ण स्वास्थ्य यह मेरी तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. संपूर्ण स्वास्थ्य यह मेरी तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. संपूर्ण स्वास्थ्य यह मेरे तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. त्याच्यानंतर आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. या पद्धतीचे तुमचे अफर्मेशन राहतील. ते अफर्मेशन तुम्हाला 3-3दा रेकॉर्ड करायचे आहेत आणि रेकॉर्ड करून तुम्हाला, बेटा फोन उठावर दिसतोय प्रश्न उधर बाहेर जा. तर रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकायचे आहेत. स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचं आणि ऐकायचं आहे. ऐकायचं आणि काय काय ऐकायचंय तुम्हाला, रोज हे ऐकायचं आहे स्वतःच्याच आवाजात की मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली. केव्हा केव्हा, रात्री झोपताना. म्हणजे पहिलं आपण काय करतो, रात्री झोपताना जे आपण सगळ्यात पहिले बघितलं की झोपताना जे निगेटिव्ह विचार येतात त्याला आपण ब्रेक लावणार आहे आजपासून. कारण तिथे काय पेरणी करणार आहे आपण आजपासून, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे त्याचीच पेरणी आपण करणार आहे. त्याच्यामुळे पेरणी चांगली झाली की मग त्याचं पीक पण चांगलं काढता येणार आहे. आणि हे रात्री कोणासाठी करतोय आपण, सबकॉन्शियस माइंडला. सकाळी उठल्याबरोबर आपण सांगणार आहे कॉन्शियस माइंडला तेच रेकॉर्डिंग परत ऐकायचं आहे. पण हे केव्हा करायचंय, जेव्हा तुमचं मोबाईलचं स्क्रोल करणं संपलं असेल, सगळे काही कामं झाले, तुम्ही फक्त झोपायला जाताय, उसके बाद आप कुछ भी नहीं करने वाले हैं, सिर्फ सोने वाले हो, त्यावेळेस तुम्हाला हे रेकॉर्डिंग ऐकायचं. ठीक आहे, मराठीत अफर्मेशन माझं रजिस्टर 1 मिनिट का. तर आज आपली ऑफिसची ताई नाही आली आहे ना. उद्या मला एकदा आठवून द्या, मी तुम्हाला अफर्मेशन किस का. ओके, तर या पद्धतीने आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ अफर्मेशन द्यायचं आहे. तर दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला करायचा आहे तो, आता हे वाक्य सगळ्यांनी माझ्यासोबत वाचायचं आहे. वाचा बरं, वाचा ना, वाचा ना. काय वाक्य आहे, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. आता चॅटबॉक्स मध्ये पटकन सांगायचं आहे, कुणाकुणाच्या डोक्यात हत्ती किंवा पांढरा हत्ती दिसला. मी टाईप करायचंय त्यांनी, कुणाकुणाला हत्ती किंवा पांढरा हत्ती दिसला, टाईप इन चॅटबॉक्स. कुणाकुणाला दिसला, मी 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 बापरे, फक्त एखादं नाही आलंय, बाकी सगळ्यांना दिसलेलं आहे. ओके, आता बघा गंमत काय आहे, वाक्य काय होतं, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. पण प्रत्येकाला हत्ती दिसला, पांढरा का नाही हो, काळा का नाही हो, पण हत्ती इमॅजिन केला आपण, म्हणजेच व्हिज्युअलायझेशन झालं. आता आपल्याला सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देताना या व्हिज्युअलायझेशनला खूप महत्व असतं. का बरं, आता विचार करा, घरी जर कुणाला यायला उशीर झाला, आपले 1-अर्धा तास उशीर झाला, तरच व्हिज्युअलायझेशन बघा. जर सलग 4 तास
उशीर झाला एखाद्या व्यक्तीला यायला, 4 तास उशीर झाला तर व्हिज्युअलायझेशन बघा. आणि एखादा व्यक्ती 5 तास 6 तास जर उशिरा आला तर आपले व्हिज्युअलायझेशन कुठून कुठपर्यंत पोहोचतात. अर्धा तास असं वाटतं रस्त्यात अडकला असेल. 2 तासात काही झालं तर नसेल. 4 तासात नक्कीच काहीतरी झालंय असं म्हणून नकारात्मक व्हिज्युअलायझेशन. तेव्हा कधीच आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येत नाही आणि कळत नकळत आपण सतत नकारात्मक व्हिज्युअलायझेशन करतो. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती, या पद्धतीने कळत नकळत कुणालाच इच्छा नसते निगेटिव्हिटीची. आणि इथे मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशनचं एक सुंदर उदाहरण सांगते. प्रत्येकाने आपल्या लहान बाळाला चालताना बघितलं असेल, जेव्हा तो दुडू जस्ट उभा राहिला आणि नवीन नवीन चालायला शिकतो तेव्हा गंमत बघा, प्रत्येक आई किंवा आजी त्याच्या मागे धावताना म्हणते, अरे थांब पडशील, अरे हळू पडशील, अरे थांब पडशील. आणि धप्पकन ते छोटस बाळ चालता चालता पडतं. विचार करा तुमच्या अफर्मेशनचा. कारण ते तुम्ही म्हणता म्हणता व्हिज्युअलाइज पण केलं असतं. बाळ पडलेला नंतर पडतो आणि तुम्हाला पहिलेच पडलेला दिसलेला असतो. कोणी कोणी असा अनुभव घेतलेला आहे की बाळ थांब पडशील, बाळ थांब पडशील आणि बाळ पडलं. लक्षात घ्या, आपल्या व्हिज्युअलायझेशन मध्ये एवढी ताकद आहे. तर आपण काय आपल्याला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे ते आपण क्रिएट नाही करू शकणार का? फक्त चेंज करायचं आपल्याला. है हमारे पास, सिर्फ उसको हमें क्या करना है, टर्न करके लाना है की जे आपल्याला पाहिजे. दुसरं उदाहरण, आज तर आपण एव्हरीथिंग इज एनर्जी. या पृथ्वीवर जे काही आहे एनर्जी आहे, एक तर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. छत्रपती शिवराय जेव्हा लहान होते तेव्हा त्यांची आई त्यांना कुठल्या नावाने हाक मारायची, कोण सांगेल? टाइप इन चॅट बॉक्स. काय म्हणायची त्यांची आई? राजे, शिवबा, राजे, राजे, राजे. ओके, शिवबा, बाळराजे. ओके, राजे. चलो, थँक्यू. तर बघा, अफर्मेशन कसे काम करतात. व्हिज्युअलायझेशन, जिजामातेला महाराष्ट्राचा राजा घडवायचा होता आणि म्हणून त्यांच्या नावामध्ये ते बाळराजे, शंभूराजे, आपलं शिवराजे, राजे म्हणून त्यांचा राजे शब्द होता त्यांच्या अफर्मेशन मध्ये. त्यांच्या रोज त्यांच्या जेव्हाही ते बोलायचे तर राजे हा महत्वाचा शब्द होता. आणि आपण आपल्या मुलांचे नाव शोधताना अख्खा गुगल सर्च मारतो. आज बोलायला कठीण होईल असे शब्द शोधतो आणि त्याचा चिंटू मिंटू पिंटू करून टाकतो. येस ऑर नो? मुलांचे नावं ठेवताना आपण डिक्शनरी करतो, गुगलवर सर्च मारतो, पण लक्षात घ्या त्यांच्या नावामध्ये जे अद्वितीय नाव ठेवलेलं असतं, तुम्ही नाव असतं अद्विक आणि घरी तो अदू बनून जातो. बरोबर की नाही? म्हणून लक्षात घ्या की मुलाला पूर्ण नावाने हाक मारा. कधीच त्या मुलाच्या नावाचं ब्रेक नका करू. तुम्ही त्याच्या नावात जे नाव दिलेलं आहे ना, कारण त्याचं नाव त्याच्या एनर्जी लेवलवर, मी तुम्हाला औरा दाखवणार आहे तेव्हा ते औरा कसा काम करतो हे पण दाखवणार आहे. तर तुमच्या मारलेली हाक मुलांना पिल्लू, पिल्लू कोणाला म्हणतात तो? आणि आपण आपल्या बाळाला पिल्लू म्हणतो. एनर्जी लेस करतोय आपण त्यांची. तर जशी एनर्जी क्रिएट कराल तसंच घडणार आहे. बरोबर आहे? म्हणून आजपासून आपल्या मुलांना हाक मारताना ते विजुअलाइज करा. बोला ना डॉक्टर साहेब, आपण काय नाही म्हणू शकत, जे बनवायचंय बोला ना, त्यांच्या नावामध्ये ती एनर्जी द्या. जोपर्यंत जशी एनर्जी तुम्ही क्रिएट कराल आजपासून मुलांना यू कांट हा शब्द बोलू नका, ऑलवेज यू कॅन हे त्यांच्या एक पॅरेंट म्हणून आपल्याला टाकायचं आहे. किंवा स्वतःसाठी पण आपल्याला जेव्हा काही बोलायचं असतं ना, आय कांट डू इट, त्या कांट मधल्या टीलाच कट करून ठेवायचं आहे आणि जीवनामध्ये फक्त म्हणायचं आहे यस आय कॅन, यस आय कॅन. बस जेव्हा तुम्ही आय कॅन वर येता ना तेव्हा तुमचं लाईफ सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी मध्ये बदलत असतं. सो आज इथे आपण काही प्रश्न असतील तर घेऊ, कारण मग एक मिनिट प्रश्न राहून जातील मग. ओके, तर सगळ्यांना मी सूचना देते, होमवर्क करायचं. आजचा होमवर्क आहे, पहिले तर निगेटिव्ह जे जे लोकांबद्दल राग द्वेष आहे तो सगळा एका कागदावर लिहायचा आहे. इथून 7 दिवस कंटिन्यू त्याला माचीसचे तुकडे करायचे छान आणि माचीसची काडी लावायची. ठीक आहे? आजचं रेकॉर्डिंग रात्री 8 पर्यंत अपलोड होऊन जाईल. युट्यूबवर तुम्ही ते बघू शकता. आणि क्लासचा आपला डेली टायमिंग राहणार आहे दुपारी 4 ते 5. ठीक आहे? तर वेळेवर जॉईन करा.
आज क्लासमध्ये 367 पर्यंत संख्या होती. पहिल्याच दिवशी आता लास्ट 351 लोक आहे. तर खरोखर आपण आपल्या जीवनामध्ये किती कमिटेड आहोत? तर 10 दिवसांचं जे कमिटमेंट पूर्ण करतील त्यांच्यासाठी माझी गॅरंटी की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मकतेचा मोठा पॉझिटिव्ह आयाम आपल्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करू शकणार. आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी अनुभव करू शकणार आहे. ठीक आहे? तर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. नोट्स आणि पीडीएफ तुम्हाला शेवटच्या दिवशी मिळणार आहे. का बरं? कारण नोट्स पीडीएफच्या मागे नका लागू, पहिले शिकून घ्या. ते तुमच्या जो स्टोअर म्हणून राहणार आहे. पहिले जे सांगते ते टास्क आणि प्रॅक्टिकलवर फोकस करा. दुसरं आहे अफर्मेशन, जे तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आहे ते लिहा. तर मला या रंगाची गाडी घ्यायची आहे. बघा माझा विजन बोर्ड बाजूला लागलेला आहे आणि मी जेव्हा त्या दिवशीच वळून बघितलं तर माझं पहिलं टास्क तर कम्प्लीट झालेलं आहे. तर जीवनाला तारीख आणि टास्क द्यायला शिका. जीवनामध्ये अशक्य अशी गोष्ट नाहीये. कारण मी ज्यांना म्हणते त्यांचं वाक्य आहे, अशक्यही शक्य होईल. ओके. सो त्याच्यामुळे जीवनामध्ये जर संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे तर पहिले वर्क कोण करेल? आजूबाजूचे, आपल्या घरातले, की माझ्यासाठी मी स्वतः. ठीक आहे. तर आजपासून आपले रिमोट आपल्या हातात घ्यायचे आहेत, लोकांसाठी नाही. ओके. हा सायली मॅडम बोला. अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हॅलो. मॅडम तुम्ही बोललात ना आता प्रेझेंटेशन मध्ये लिहायचंय तर तुम्हाला ही माझी गाडी घ्यायची आहे. तर घ्यायची आहे लिहायचं की घेतली आहे असं लिहायचं? माझ्या अंगणात मर्सिडीज या तारखेला उभी आहे, माझी स्वतःची, या रंगाची. कारण आता माझं नेक्स्ट टार्गेट मोठ्या गाडीचं आहे. एक मिडियम रेंजची चांगली गाडी मी घेतलेली ऑलरेडी. ओके. रेकॉर्डिंग तुम्हाला ज्या ग्रुपवर आहे त्या ग्रुपवर रेकॉर्डिंग मिळेल. आता सध्या आपण 3 ग्रुपवर लिंक शेअर करतोय. ग्रुप 5, ग्रुप 6 आणि ग्रुप 7. कारण ग्रुप 5 याच्यासाठी ओपन करावा लागला. ग्रुप 7 भरलेला होता आणि तिथे बऱ्याच लोकांचे रिक्वेस्ट होते की मॅडम आम्हाला जॉईन करायचं, म्हणून ग्रुप 5 आज ओपन केलेला आहे. तर 3 ग्रुपवर रोजचं लिंक आणि रेकॉर्डिंग मिळेल. तर त्याच्यामुळे जे लोक 10 दिवस राहतील त्यांना शेवटी एक पूर्ण कॉमन लिंक पण मिळणार आहे, ज्या एकाच लिंकवर तुम्ही 10 दिवसांचं सेशन बघू शकाल. ओके. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमचे आजचं सेशन कसं वाटलं थोडं शेअरिंग करा. कारण तुमच्या शेअरिंग मधनच मलाही अजून नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळत असते. तर त्याच्यामुळे तुमचं शेअरिंग खूप महत्वाचं आहे. तर ग्रुपवर अवश्य शेअरिंग करा. ओके. सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. फक्त प्रॅक्टिकल करा. उद्या कोरीपाटी बनून येऊ नका. सांगितलेला टास्क कंप्लीट करून या. हे चॅलेंज जो स्वीकारेल त्याच्या लाईफमध्ये नक्की ट्रान्सफॉर्मेशन होईल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.